की आमच्या आमदार निधीतनं आम्ही आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सॅनिटरी वेंडिंग मशीन आणि डिस्पोजेबल मशीन लावू शकू, शाळांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये किंवा ज्या ठिकाणी जास्त गर्दी असते महिलांची अशा ठिकाणी, आणि ती परवानगी आम्हाला देण्यात आली अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे आम्ही आमच्या निधीतनं त्या ठिकाणी ते लावू शकलो. माझी विनंती आहे त्यांना की हा सुद्धा सगळ्यांसाठी त्यांनी करून द्यावं. अध्यक्ष महोदय संपत आलंय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रईस शेख. ठीक महोदय, अन्याय झालेला आहे. अध्यक्ष महोदय, बजट 2022-23 पे आपने बोलने की अनुमति दी, इसके लिए बहुत धन्यवाद. सबसे पहले तो मैं सम्माननीय दादा को अभिनंदन करूंगा कि एक प्रोग्रेसिव बजट, एक विजन वाला बजट उन्होंने प्रेजेंट किया और महाराष्ट्र को $1 ट्रिलियन इकोनॉमी बनाने के लिए जो पंचसूत्री डेवलपमेंट प्लान उन्होंने प्रेजेंट किया. दादा, एक और बात के लिए आपको धन्यवाद दूंगा कि पावरलूम सब्सिडी के ऊपर जो एक बहुत बड़ा संकट आ गया था, उस दिन हमारे यहाँ धरने के बाद आपने आश्वासित किया है कि पावरलूम सब्सिडी बहाल की जाएगी. दादा, आपको याद होगा कि आपने एक मीटिंग ली थी भिवंडी के एमएससीबी के बकाये के बारे में. सम्माननीय नितिन राउत जी भी यहाँ पर है, और एक अच्छा सोल्यूशन निकला था कि जो बकाया इंटरेस्ट है उसको 10% पे लाकर उसका 30 करोड़ का अमाउंट जो है शासन पे करेगा. मैं दादा से निवेदन करूंगा कि भिवंडी का ये सबसे बड़ा मुद्दा है. आप हमेशा भिवंडी के विकास के लिए मुझे मदद करते हैं, इस विषय पे एक निर्णय आप दे. मैं बहुत ही 2-3 मुद्दे ही यहाँ पे रखने वाला हूँ. दादा, हेल्थ सेक्टर जो है सबसे जरूरी है, और महाराष्ट्र ने इस बार हेल्थ स्पेंडिंग जो बढ़ा के 5% पे लाई है. मुझे उम्मीद है आने वाले बजट्स में नेशनल हेल्थ पॉलिसी के हिसाब से ये 8% पे आएगा. बोलना तो बहुत है दादा, लेकिन सबसे बुनियादी मुद्दा है कि इंप्लीमेंटेशन ऑफ द बजट. अगर हम $1 ट्रिलियन इकोनॉमी की तरफ जाना चाहते हैं और सोशल इंफ्रास्ट्रक्चर बनाना चाहते हैं तो हमारा इंप्लीमेंटेशन बहुत अच्छा होना चाहिए. मैं एक उदाहरण दूंगा कि इतना बजट होने के बाद हेल्थ के अंदर जो हम स्पेंडिंग करते हैं, वहां पे पीडब्ल्यूडी के अंदर हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर सेल नहीं है तो गलत निर्णय होते हैं. दादा, आज स्पेशलाइजेशन का जमाना है, हॉस्पिटल्स बनाने उसके लिए स्पेशलाइज लोग हैं. तो मैं निवेदन करूंगा कि एक हेल्थ इंफ्रास्ट्रक्चर सेल पीडब्ल्यूडी में बनाया जाए. उसके बाद जो इस बजट के अंदर दादा ने एक पहल की है कि खालापुर के अंदर आयुर्वेदिक हॉस्पिटल बनाया जा रहा है. टाटा कैंसर रिसर्च सेंटर और हॉस्पिटल को ये जगह दी जा रही है 10 हेक्टेयर की. आप वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन के सारे निकष देखिए. आज एलोपैथी से हटकर हम लोग फिर प्रिवेंटिव मेडिसिन की तरफ जा रहे हैं, और प्रिवेंटिव मेडिसिन में जब आप बात करेंगे तो पूरे विश्व में आयुष नंबर 1 पे है. आयुष के आप अलग अलग भाग देखेंगे तो आयुर्वेदा है, यूनानी है. मैं दादा आपसे निवेदन करूंगा कि हमारे भिवंडी शहर में एग्रीकल्चर की 10 एकड़ जमीन है, और ये 10 एकड़ जमीन ऐसी खाली पड़ी हुई है, वहां पे कोई काम नहीं हो रहा. दादा, अगर इस जमीन को इस्तेमाल करके यूनानी के लिए आप अगर वहां पे एक डेडिकेटेड कल्टीवेशन के लिए यूनिवर्सिटी बनाए तो दादा ये सबसे बड़ा यूटिलाइजेशन होगा. आज अगर हम अपने आने वाले जनरेशन को आयुर्वेदा और यूनानी में मजबूत करेंगे तो ये प्रिवेंटिव मेडिसिन की तरफ हम जाएंगे. दादा, वक्त बहुत कम है, इसीलिए मैं सीधे मुद्दे पे आऊंगा. आज सम्मानीय अमीन पटेल जी ने मुस्लिम रिजर्वेशन के ऊपर बात की. मुस्लिम रिजर्वेशन में इसी सदन में हमने और जनाब अबू आसिम आजमी ने धरना भी किया है, लेकिन रिजर्वेशन के ऊपर जो सरकार की यहां पर नीति थी उससे मुस्लिम समाज एक तरह से बहुत नाराज है, और एक तरह से उसके साथ एक नाइंसाफी हो रही है. लेकिन अगर इस बजट के अंदर आप देखें तो जो संस्थाएं शासन ने सपोर्ट की है, चाहे सारथी हो या भारती हो, उससे उन समाजों को न्याय मिल रहा है. दादा, आपने 250 करोड़ सारथी को दिया हुआ है, 250 करोड़ भारती को दिया हुआ है. मेरा आपसे निवेदन है, अगर आप चाहते हैं कि मुस्लिम समाज आगे बढ़े, मुस्लिम समाज का युवा आगे बढ़े दादा, तो आपको उसी तरह की एक संस्था बनानी होगी. दादा, मैं आपसे निवेदन करता हूं कि मौलाना आजाद के नाम से या डॉक्टर एपीजे कलाम रिसर्च इन ह्यूमन रिसोर्स इंस्टीट्यूट आप बनाइए. दादा, हमारे बच्चे दादा हमारे कार्यालय में आके फीस के लिए आज तड़प रहे. कोविड के अंदर मैं इतना डेटा दे सकता हूं दादा आपको कि मुस्लिम समाज पीछे है. अलग अलग कमिटीज ने अपनी रिपोर्ट दी है, लेकिन अगर आप पहल करके ये इंस्टीट्यूशनल मैकेनिज्म बनाएंगे तो यहां खड़े रह के किसी रईस शेख को रिजर्वेशन मांगना नहीं पड़ेगा. दादा, डेटा तो बहुत है,
सारथी, भारती ऐसी संस्थाओं ने उन समाजों को आगे बढ़ाया दादा। मैं आपसे निवेदन करता हूं कि आप इस पर ध्यान दें। और स्किल डेवलपमेंट में आपने इनोवेशन और इंक्यूबेशन सेंटर की बात की है दादा, ये सबसे प्रोग्रेसिव मूव है आपके बजट का। आपने 100 करोड़ रुपया इसके लिए दिया है, लेकिन आप इसमें माइनॉरिटीज को मौका देके वो आगे बढ़े दादा। आज हमारे बिजनेसेस को, आज जैसे अमीन पटेल ने बताया कि मौलाना आजाद फाइनेंस कॉर्पोरेशन से एक भी व्यक्ति को 7 साल के अंदर आप लोन नहीं दे पाए। कैसे ये समाज आगे बढ़ेगा दादा? मैं आपसे निवेदन करता हूं कि इन बातों पे आप ध्यान दीजिए। आपने एक बहुत अच्छी पहल की है, क्योंकि शासन निर्णय जो होते हैं वो रिसर्च पे, डेटा पे डिपेंड करते हैं। आपने एक निर्णय लिया कि आप एमिनेंट लोगों के नाम से जो है चेयर यूनिवर्सिटीज में बनाएंगे। मेरा यह निवेदन है कि भारत रत्न मौलाना अब्दुल कलाम आजाद जो देश के पहले एजुकेशन मिनिस्टर थे, उनके नाम से एक चेयर मुंबई यूनिवर्सिटी में रखी जाए दादा। अगर ये चीजें बजट में समावेश होगी तो हमको न्याय मिलेगा। मुद्दे बहुत है, समय कम है। मैं एक आखिरी बात करना चाहूंगा। कल एक आरोप लगाया गया यहां से कि कश्मीर फाइल्स के ऊपर भिवंडी शहर के अंदर हम लोगों ने पीवीआर सिनेमा को चलने नहीं दिया और मेरा नाम लिया गया, लोधा जी ने नाम लिया। मैं यहां स्पष्ट करना चाहता हूं कि अगर भिवंडी शहर ये डिसाइड करता कि कश्मीर फाइल्स हम देखने नहीं देंगे, एक भी दिन वो मूवी नहीं चल सकती थी। लेकिन हम लोग डेमोक्रेट है, लिबरल्स है, हम लोग डेमोक्रेसी में भरोसा करते, मूवी को कोई रोका नहीं गया। और इस मूवी के माध्यम से जो समाज को बांटने की कोशिश की जा रही है, उस पर होम मिनिस्टर साहब को ध्यान देना चाहिए। मैं यहां की बेंच के लोगों को कहना चाहता हूं कि जो नफरत आप बो रहे हो इस समाज में, इस धरती पे, वहां उसका आपको फल नहीं मिलेगा। ये छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है। यहां पर आप जितनी भी नफरत बोएंगे, यहां पर फूल ही निकलेंगे। मैं अपने तमाम यहां पे बैठे हुए साथियों का अभिनंदन करता हूं, शुक्रिया अदा करता हूं कि हमारे ऊपर जो जुल्म होता है तो आप खड़े होते हो। उससे मुझे उम्मीद होती है कि हिंदुस्तान बड़ा है, कॉन्स्टिट्यूशन बड़ा है। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय सदस्य अतुल बेनके। अध्यक्ष महोदय जरा एक मिनिट जरा. अध्यक्ष महोदय, मी अर्थसंकल्पाच्या भाषणावर बोलण्यासाठी इथे उभा आहे. मी आदरणीय अजितदादांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार मानतो की त्यांनी अत्यंत सुंदर असा अर्थसंकल्प सादर केला. मी ज्या मतदारसंघातून येतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. आमचा जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. तिथे जीएमआरटीचा केंद्राचा प्रकल्प असल्यामुळे औद्योगिकीकरण होऊ शकत नाही. पर्यटन विकासामध्ये अत्यंत चांगली आता गती घेत आहे. पण त्याचबरोबर आमचा जुन्नर तालुका हा बिबट प्रवण क्षेत्र आहे. या महाराष्ट्रामध्ये जिथे बऱ्याच ठिकाणी बिबट आढळून येतात, पण जुन्नर तालुक्यामध्ये त्याची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. फॉरेस्टचा ऑफिशियल काउंट जवळपास 350 बिबट्या आमच्या तालुक्यामध्ये आहेत. प्रत्येक गावात, मळ्यात, वाड्यात, शिवारात सगळीकडे हा बिबट प्राणी आढळून येतोय. आणि त्याच्यामुळे बिबट विरुद्ध मानव असा संघर्ष अनेक वेळा पाहायला मिळतोय. गेले 10 वर्षांमध्ये जवळपास 200 लोक मृत्यू पावलेले आहेत. 350 वरून जास्त लोक जखमी झालेले आहेत. आणि याच्यामध्ये अत्यंत खेदाची बाब अशी आहे की बिबट हा लहान मुलांवर अटॅक करतो. आणि मग विचार करा, एखाद्या कुटुंबातला लहान मुलगा जर तो गेला तर ती भावना त्या कुटुंबाची आणि त्या गावाची कशी होत असेल. पण अशा या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये बिबट सफारी व्हावी याच्याकरता अनेक वर्षापासून जुन्नर तालुक्यातले आम्ही लोक मागणी करत आहोत. मी दादांचा आभार मानतो की त्यांनी पुणे विभागासाठी बिबट सफारीची या अर्थसंकल्पात घोषणा केली. पण नैसर्गिक न्याय म्हणून जुन्नर तालुक्यामध्येच ही बिबट सफारी व्हावी अशी माझी ठामपणाने तिथे मागणी आहे. मी त्याचबरोबर आमच्या तालुक्यामध्ये अष्टविनायक असेल, शिवनेरी विकास असेल, जलसंपदा असेल, रस्ते असेल, यासाठी अनेक चांगल्या प्रकारचं कामं या महाविकास आघाडी सरकारने केलं, त्याच्याबद्दल मी आभार मानतो. पण या महाविकास आघाडी सरकारने जो पुढे बिबट सफारीचा जो प्रकल्प पुणे विभागात दिलाय तो जुन्नर तालुक्यामध्येच व्हायला पाहिजे अशी माझी ठाम मागणी आहे. जय शिवराय. हा बघा. अध्यक्ष महोदय, महत्वाची सूचना आणि गृहमंत्री
पाटील साहेब पण सभागृहात बसलेले आहेत. 15 मार्च रात्री 2:45 वाजता मुंबईचा नायगाव विभाग, अध्यक्ष महोदय योगाने तो आपलाच मतदारसंघ आहे, तेथे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर काही कार्यकर्ते दारू पित होते आणि बाट्या फोडल्या. स्थानिक रहिवाशांनी 100 नंबर डायल केला आणि पोलीसची गाडी आली. भोईवाडा पोलीस स्टेशनचे हवालदार सुनील जाधव हे तेथे गेले. तिकडचे स्थानिक तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे त्यांनी त्यांना शिवीगाळ केली, आई बहिणाची शिवी घातली, धक्काबुक्की केली आणि परत पाठवला. त्या हवालदार सुनील जाधवनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन डायरीमध्ये नोंद केली. दुर्दैव आहे, कोणाचा प्रेशर होता मला माहित नाही, पण फक्त 186 अंतर्गत एनसी झाली आहे. ड्युटीवरती काम करताना हवालदार सुनील जाधवला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्यानंतरही काही FIR झालेला नाही. मी आपल्या मार्फत गृहमंत्र्यांना निवेदन करतो आणि आपण निर्देश द्यावं की या संदर्भात पोलीस बांधवांना जर एक सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली आणि प्रेशरमध्ये येऊन सिनियर FIR घेत नसेल तर हे मुंबईसाठी खूपच दुःखद घटना आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य दिलीप वळसे पाटीलनी या बाबतीमध्ये लक्ष द्यावं. सन्माननीय सदस्य सुभाष धोटे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या 22-23 अर्थसंकल्पावर जे माननीय अर्थमंत्र्यांनी जी पंचसूत्री 22-23च्या सालामध्ये 1,15,225 कोटीचं आर्थिक गुंतवणूक होऊन महाराष्ट्र हे देशातील $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य ठरणार, त्याबद्दल मी माननीय उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री तसेच महाविकास आघाडी शासनाचे सतत आभार व्यक्त करतो, त्यांचे स्वागत करतो. माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये जसं कर्नाटकाचं आणि महाराष्ट्राचं भांडण आहे, त्याच प्रकारे महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारचं भांडण आहे. महाराष्ट्र सरकारचे आमच्या तालुक्यातील 14 गावं, ते 14 गावंचा अधिकार जिथं मराठी भाषिक लोक राहतात, परंतु तेलंगणाचे सरकारचे लोक म्हणतात की आमची बाँड्री आहे. मी अध्यक्ष महाराज 52-53 मध्ये जेव्हा फजल अली कमिशनचा रिपोर्ट झाला त्यावेळेस जी बाँड्री झाली, त्या बाँड्रीमध्ये ते गाव महाराष्ट्रामध्ये दाखवले गेले, परंतु नंतर जेव्हा 77-78 मध्ये गुगलचा मॅप केला तर त्या मॅपमध्ये त्या गावाचा बाँड्री ही कमी करून ती तेलंगणामध्ये दाखवले. त्याबद्दल माननीय महसूल मंत्र्यांनी याविषयी लक्ष घालावं आणि आपल्या राज्याची सीमा मोजून काढावी अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे ज्योती तालुक्यामध्ये जी 8,000 हेक्टर जमीन आहे, ती जमीन वन म्हणतात की आमची आहे आणि महसूल म्हणतात की आमची नाही, तर त्या जमिनीवर सुद्धा महसूल विभागाने जमीन ताब्यात घ्यावी आणि तेथील जे अल्पभूधारक शेतकरी आहे ज्यांच्या ताब्यात जमिनी आहे त्यांना पट्ट्याचे वाटप करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे भोगदार नंबर 2 आणि भोगदार नंबर 1 याची 31 मार्चपर्यंत जी मर्यादा आहे ती मर्यादा वाढवून देऊन 30 जूनपर्यंत करावी अशी विनंती करतो. सध्या मुरुम आणि विटाभट्टी या छोट्या छोट्या उद्योजकांना गावामध्ये तालुक्यामध्ये जे तहसीलदारच्या मार्फतीने परमिट मिळत होते ती परमिट देणं बंद केलेलं आहे. मी महसूल मंत्र्याच्या ऑफिसमध्ये चौकशी केली असता दिल्लीच्या हरित लवादानी कुठला तरी कायदा पास करून, माननीय अध्यक्ष महोदय, की गावखेड्यामध्ये छोटे छोटे उद्योजक असतात, 1 लाखाची विटाभट्टी, 10 लाखाची विटाभट्टी, मुरुम, रोजगार हमीचे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण करायचे आहे. तर आपण सुद्धा महसूल मंत्र्याचं लक्ष वेधून यामध्ये छोट्या छोट्या शेतकऱ्यांना ताबडतोब त्यांचे परमिट देण्याची कृपा करावी अशी विनंती करतो. राज्यामध्ये अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 15,673 कोटीची आपण तरतूद केली आणि राज्यामध्ये समृद्धी महामार्गाची निर्मिती या जुन्या सरकारच्या काळात झाली, आपण सुद्धा ती निर्मिती करण्याचा आपण मानस केला. अध्यक्ष महोदय, ही निर्मिती करत असताना जवळपास विदर्भातले सगळे जिल्हे नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ
वाशिम, अकोला, जालना हे सगळे जिल्हे कव्हर झाले, परंतु चंद्रपूर हा औद्योगिक विकासामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा तो राहून गेला. माझी अर्थमंत्र्याला विनंती आहे या जिल्ह्याचा सुद्धा या समृद्धी मार्गामध्ये समावेश करावा. त्याचप्रमाणे 2011-12च्या विदर्भ पॅकेजमध्ये महाराष्ट्र शासनाने एक विदर्भ पॅकेज जाहीर केलं होतं. त्या विदर्भ पॅकेजमध्ये गडचांदूर ते आदिलाबाद या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार 50%चा खर्च आपण सोसणार होतो आणि त्यासाठी 150 कोटीची तरतूद केली होती. परंतु या बजेटमध्ये त्याच्यामध्ये कुठलेही प्रोविजन केले नसल्यामुळे मी माननीय अर्थमंत्र्यांना विनंती करतो की या गडचांदूर आदिलाबाद मार्गाचं सर्वेक्षण सुद्धा झालेलं आहे, त्यासाठी आपण तरतूद करावी अशी विनंती करतो. दुसरं, हायब्रिड एन्युमिटीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 139, 140, 142, 143 असे ही 18-19 पासून कामं सुरू झालेली आहे. ती कामं इतकी रेंगाळलेली आहे. माझी विनंती आहे सरकारला आणि बांधकाम मंत्र्याला की कामं ताबडतोब मार्गी लावावी जेणेकरून लोकांना सोयीचं होईल. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामधील ज्योती तालुका हा अत्यंत असा दुष्काळी तालुका आहे आणि डोंगराळ भागामध्ये वसलेला आहे. त्यामुळे कोकणमध्ये किंवा यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये ज्या प्रकारे तालुका डोंगरी तालुक्याला डोंगरी भाग म्हणून जाहीर करतो, तर त्याच प्रकारे ज्योती तालुक्याला अतिदुर्गम असा आणि डोंगरी तालुका म्हणून जाहीर करावा, ज्यामुळे हे क्षेत्र अवघड क्षेत्र म्हणून जाहीर होईल आणि तिथील विद्यार्थ्यांना शिक्षकांचा न्याय मिळेल यावेळी सुद्धा कुठे शंका राहणार नाही. अध्यक्ष महाराज, आरोग्य विभागाबद्दल बोलताना मला सांगायचं वाटते की माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये नवीन 4 PSC ची मंजुरी 2014 साली मिळाली होती. या 5 वर्षामध्ये जवळपास त्या 4 PSCचं काम पूर्ण झालेलं आहे. परंतु त्या PSCला लागणारी जी मशिनरी असतात किंवा जे इक्विपमेंट असतात ते हाफकिन नावाची जी संस्था आहे आपली पुण्याची, हाफकिनला आपल्याला ऑर्डर द्यावा लागतो. परंतु हाफकिन या संस्थेने अजूनपर्यंत ती इक्विपमेंट पुरवठा केला नसल्यामुळे त्या PSC कार्यान्वित होऊ शकल्या नाही. परंतु आरोग्य मंत्र्याला आपल्याला विनंती करतो की त्या PSCची कामं पूर्ण झालेली आहे. मनुष्यबळ पुरवून त्या PSC ताबडतोब सुरू करावी अशी आपल्या मार्फतीने विनंती करतो. शेवटला प्रश्न, माझ्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये 13,000 धडक सिंचन विहिरी मंजूर झालेल्या आहेत. त्या धडक सिंचन विहिरीसाठी 2020 मध्ये कार्यक्रम आदेश दिला, परंतु मग ते बिरसा मुंडा विहिरीची योजना असो की बाबासाहेब आंबेडकर साहेब योजना असो, ती निधीची कमतरता असल्यामुळे त्या विहिरी पूर्ण होऊ शकत नाही. तरी निधीची पूर्तता करून या सगळ्या विहिरी पूर्ण कराव्या. त्याचप्रकारे शबरी विकास योजनेअंतर्गत जे आदिवासी शेतकऱ्यांना जे घरकुल मंजूर झालेले आहे त्यांना सुद्धा पहिला हप्ता मिळाला, दुसरा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाही. तर दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता देण्यासाठी सुद्धा शासनाने त्यासाठी विशेष तरतूद करावी अशी विनंती करतो. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहती अंतर्गत ज्या गरजू लोकांना ज्या सुविधा द्यायच्या आहे त्यासाठी सुद्धा भरपूर निधी द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. वेळेअभावी फक्त मी काही सूचना या ठिकाणी करणार आहे. मी आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की यावर्षी खरीप हंगामामध्ये वर्धा जिल्ह्यातील तुरीचं पीक हे अचानक आमचं चाललं गेलं. पूर्ण जिल्ह्यामध्ये हे तुरीचं पीक हे खराब झालं आणि तुरीवरती लोकांनी शेतकऱ्यांनी खर्च केला आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. त्यामुळे तुरी या पिकाला तातडीने एक सेकंड, हा काय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. 14 ते 19 या कालावधीमध्ये महावितरण कंपन्या राबवण्यात आलेल्या पायाभूत सुविधा या प्रकल्पामध्ये राजेश शासनाने काय चौकशी केली याच्यावर माझा आरोप आहे. अध्यक्ष महोदय, जे वर्धा जिल्ह्यामध्ये तुरीचं पीक हे संपूर्णपणे एका 2 दिवसामध्ये पूर्णपणे वाढलेलं आहे. याचे पंचनामे झालेले आहे, रिपोर्ट शासनाकडे आलेला आहे. या तुरीसाठी तातडीने मदत करावी अशी माझी सूचना सरकारला आहे. त्याचप्रमाणे 2020 मध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी नापिकी झाली होती आणि याच्यामध्ये जे नुकसान झालं होतं विदर्भ, कोकण, मराठवाडा याच्यामध्ये सर्व ठिकाणी मदत मिळाली.
पण आमचा वर्धा जिल्हा याच्यातून सुटलेला आहे. वर्धा जिल्ह्यामधला रिपोर्ट आलेला आहे 33% पेक्षा जास्त नुकसान हे वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाचं झालं. पण वर्धा जिल्ह्याची मागणी 178 कोटी रुपयाची आहे. एकही रुपया हा वर्धा जिल्ह्याला अजून नुकसान भरपाईचा मिळालेला नाही आणि म्हणून ही जी माझी मागणी आहे जिल्ह्यासाठी तातडीने 178 कोटी वर्धा जिल्ह्याला नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याचप्रमाणे MSCBच्या बाबतीत बोलून या ठिकाणी ऊर्जा मंत्री बसलेले आहे. ऊर्जा मंत्री महोदयांना माझं विनंती आहे की हे जे शेतीपंपाचे बिल आहे हे शेतीपंपाचे बिल हे जास्तीचे दिलेले आहे. ज्यांचे 2 हॉर्सपॉवरचे मोटार आहे शेतकऱ्याची त्याला 5 हॉर्सपॉवरचं बिल आलेलं आहे. ज्यांची 5 हॉर्सपॉवरची मोटार आहे त्याला 10 हॉर्सपॉवरचं बिल आलेलं आहे. त्यामुळे एकदा हे बिल सुद्धा चेक करण्याची गरज आहे, कारण की याच्यामध्ये कुठेही मीटर लावलेला नाही आहे, कुठेही रिडिंग घेतलं जात नाही. त्यामुळे हा 44,000 कोटीचा जो आकडा आहे हा खोटा आहे, बोगस आहे. त्यामुळे याच्यावर एकदा चौकशी करून जर आपण निर्णय घेतला तर हा आकडा खाली 20,000पर्यंत येऊ शकतो. म्हणून माझी विनंती आहे की हे जे बिल दुरुस्त करण्यात यावे. 30% जास्त बोगस बिल आहे. त्याचप्रमाणे माझ्या हिंगणघाट नगरपालिकेमध्ये अमृत योजना दिलेली आहे आणि त्या ठिकाणी बंधाऱ्याची आवश्यकता आहे. अमृत योजना 90% पूर्ण झालेली आहे, पण त्या ठिकाणी नदीवर बंधारा नसल्यामुळे त्या ठिकाणी शहराला आम्ही पाणी देऊ शकणार नाही. 1,25,000 लोकसंख्येचं आमचं हिंगणघाट शहर आहे. त्यामुळे आम्हाला बंधारा या ठिकाणी साहेब 2 मिनिटं 2च मुद्दे टाकायचे बाबा. 1च मिनिट वादा त्यांनी मला ते बोलले मला सभागृह 3 वाजेपर्यंत 1 मिनिट द्या ना, 1 मिनिट द्या साहेब. 2 मुद्दे मांडण्याचे थोडे मांडतो प्लीज. दुसरा विषय पर्यावरण बदलाचा आहे. पर्यावरण बदलामुळे फार मोठं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि गेल्या 4 वर्षापासून कापूस हे पिकत नाही. या बोगस बियाणं आहे. माझी या ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य साहेबांना आणि कृषी मंत्र्यांना विनंती आहे की एकत्रितपणे आपण यासाठी बियाण्यासाठी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं. अजूनही B2 आणि B3 सुरू आहे आपल्या देशामध्ये. जगामध्ये B4, B5, B6 पर्यंत गेलेला आहे. त्यामुळे उत्पन्न बियाणं बरोबर नसल्यामुळे शेतकऱ्यांना फार त्रास होत आहे आणि याच्यावर शासनाने तातडीने विचार करण्यात यावा एवढंच या ठिकाणी म्हणतो. आणि हिंगणघाटमध्ये आम्हाला सदस्य प्रकाश 200 आंबेडकर रुग्णालयाचं महिलांचं रुग्णालय आम्हाला हिंगणघाटमध्ये देण्यात यावं. आम्हाला हिंगणघाटमध्ये 800 ते 900 लोकांची OPD आहे आणि महिलांचं सर्वात जास्त प्रमाण आहे. त्यामुळे एक महिला रुग्णालय हिंगणघाटमध्ये द्यावं अशी मी विनंती करतो. ठीक आहे, वेळेअभावी बाकी मुद्दे मी लेखी देतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, 2022-23च्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं आपल्या पदरात काय पडलं या बाबतीचं मूल्यमापन करून मंत्री महोदयांकडे अधिक मागावं आणि त्या निमित्तानं काहीतरी चांगलं अपेक्षित उत्तर मिळावं म्हणून 2 ते 3 दिवस मी वाट बघतोय. मी पहिल्यांदा आपला आभार मानतो की या निमित्तानं मला बोलायला पण दिलं. खरं म्हणजे या आजच्या बजेटच्या अनुषंगानं एका बाजूला कोरोनाचं संकट, 2 महापूर, वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे नैसर्गिक आपत्ती आणि त्या सगळ्या संकटाच्या नंतर खऱ्या अर्थानं विकासाला चालना देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं बजेट सादर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि संपूर्ण महाविकास आघाडीचं पहिल्यांदा मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला आपल्या निमित्तानं आदरणीय अजितदादांच्या अभिनंदन एवढ्यासाठी करायचं आहे. शेतकऱ्यांच्या 50,000 रुपयाच्या कर्जमाफीसाठी सातत्यानं व्यक्तिशः त्यांना आम्ही भेटत होतो. सभागृहामध्ये आम्ही त्यांना मांडत होतो. त्यांच्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तर मागत होतो. कधी कधी अजितदादा आमच्यावर चिडायचे, अरे पैसे नाहीत आणि कुठनं आणू असंही म्हणायचे. पण दादा, मनापासून तुमचं अभिनंदन, कारण प्रामाणिक शेतकऱ्याला आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन दिलं. भविष्य काळामध्ये सुद्धा कर्जमाफी करताना प्रामाणिक शेतकऱ्यालाच द्या, म्हणजे न भरणारे जे आहेत ते लोक परत भरायला लागतील. आम्ही जर भरलं तरच आम्हाला प्रोत्साहन मिळते असं म्हणेल. मी अतिशय जबाबदारीने एवढ्यासाठी बोलतो. 2007ची कर्जमाफी असेल, 2000 मागच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना असेल आणि त्यानंतरच्या आत्ताच्या कर्जमाफीमध्ये सुद्धा प्रामाणिक शेतकऱ्यांच्यावरती जो काही अन्याय होत होता तो या निमित्तानं आपण दूर केलात. आपण केवळ शब्द दिला नाही तर त्यासाठीची तरतूद करून निश्चितपणानं धोरण देऊन ज्या पद्धतीचं काम केलं त्याबद्दल तमाम सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रामाणिक शेतकऱ्याच्या वतीनं पहिल्यांदा मी आपलं अभिनंदन करतो. खरं म्हणजे हे अभिनंदन करत असताना दुसऱ्या एका गोष्टीसाठी मी सन्माननीय अजितदादांचं आणि आदरणीय उद्धवजींचं अभिनंदन करतो. भूविकास बँकेची कर्जमाफी जी अशक्यच वाटत होती, 2015-16ला याच सभागृहामध्ये कामकाज बंद पडून आम्ही सगळ्या कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातल्या आमदारांनी सभागृह तासभर बंद पाडलं. अध्यक्षांच्या चेंबरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बरोबरची बैठक घेतली आणि खऱ्या अर्थानं त्या दिवशी भूविकास बँकेच्या शेतकऱ्यांची सगळी कर्जवसुली थांबवली. पण निर्णय झालेला नव्हता आणि निर्णय न झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टींचा जो फटका बसत होता, आजच्या निर्णयानं एका बाजूला शेतकऱ्यांना 35,000 शेतकऱ्यांना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचा दिलासा दिलास आणि त्याच्याच बरोबर तिथल्या सगळ्या भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांचे सुद्धा महाविकास आघाडीचे नेते म्हणून आदरणीय उद्धवजी आणि आदरणीय दादांनी जे काय आशीर्वाद घेतील, निश्चितपणानं पुढच्या सगळ्या कामासाठी आपणा सर्वांना खूप शुभेच्छा मिळतील. खरं म्हणजे विकासाच्या प्रक्रियेपासून, कर्जमाफीच्या सगळ्या योजनांपासून हे सगळेच लोक दूर होते. त्या सगळ्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासाच्या प्रक्रियेत आणण्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीचा निर्णय आपण घेतला.
माझी दादा आपल्याला आता तिसरी विनंती आहे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2007चा निर्णय असेल, कालचा निर्णय असेल भूविकास बँकेचा, त्या सगळ्यांपासून इथं मुश्रीफ साहेब सुद्धा आमचे बसलेत, जिल्हा बँकेतून असेल, इतर राष्ट्रीयकृत बँकांमधून असेल, ज्यांनी पाणी पुरवठा संस्थांसाठी कर्ज घेण्यासाठी पाणी पुरवठा संस्था काढल्या, त्या पाणी पुरवठा संस्थातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नावावरती सुद्धा कर्जाचा बोजा असल्यामुळे त्या सगळ्या लोकांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळत नाही. आता ही कमी आहे, याचा क्वांटम खूप कमी आहे. पुढच्या टप्प्यामध्ये याही बाबतीत जर विचार केला तर अनेक शेतकरी की जे मुख्य प्रवाहापासून नाबार्डचं कर्ज जे आपलं आहे, बँकेचं कर्ज जे आपलं, त्या सगळ्यापासून वंचित असणाऱ्या सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी एक अतिशय धाडसी पाऊल आपण टाकावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना खूप चांगल्या पद्धतीची संधी द्यावी अशा पद्धतीची विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या आजच्या या बजेटच्या निमित्ताने मी आपल्याला करतो. खरं म्हणजे या सगळ्या बजेटवरती बोलत असताना खूप सगळेजण बोलले, त्याच्यापेक्षा फार मी बोलायला पाहिजे अशातला भाग नाही. ज्या ज्या विभागाचं जे बजेट आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रभावीपणाने राबवण्यासाठी खरं म्हणजे दादा मी आपल्याला सभागृहातल्या सगळ्या सदस्यांच्या वतीने एक विनंती करतो. पूर्वीच्या काळामध्ये एवढं मोठं आपण बॅग देत होता, ती बॅग सुद्धा आम्ही आमदार मंडळी एवढ्याशा सगळ्या बॅग वाचत नव्हतो. आता तर तुम्ही पेन ड्राईव्ह दिलाय, आता त्या पेन ड्राईव्ह मधलं आम्ही ते सगळं घ्यायचं कधी, वाचायचं कधी आणि काम कधी करायचं हे बघितलं तर हे बजेट आमचं होतंय का अधिकाऱ्यांचं होतंय अशी मला शंका येते. अनेक योजना आहेत, खूप चांगल्या योजना आहेत, पण प्रत्यक्षामध्ये राबवण्यासाठी ज्या पद्धतीनं आम्हा सर्वांना त्याची माहिती पाहिजे. ही योजनेची प्रत्येक विभागाची जी पुस्तिका जशी तुम्ही आम्हाला तयार करून दिलीत तशाच पद्धतीने त्या त्या विभागातल्या बजेटच्या पुस्तिका छोट्या स्वरूपात वस्तुस्थिती दर्शवणाऱ्या आम्हा सर्वांना तुम्ही देण्याबाबतचा आदेश सुद्धा आजच्या बजेटच्या भाषणामध्ये आपण करावा अशा पद्धतीची नम्रतेची विनंती मी आपल्याला करतो. या अनुषंगाने हे बोलत असताना मला दोन गोष्टींवरती आणखीन फक्त आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. सगळ्या गोष्टींचे अभिनंदन करताना दादा माझं एका गोष्टीसाठी मात्र आपल्याकडे भांडण आहे. आपल्याकडे भांडण एवढ्यासाठी आहे, 2 मिनिटं जरा बोलायला मला संधी द्या प्लीज. आपल्याकडे भांडण एवढ्यासाठी आहे की वाचनालयाच्या अनुदानासाठी सुद्धा दादा मी आपल्याकडे विनंती करतोय. या वाचनालयाच्या अनुदानासाठी खरं म्हणजे ज्याला कोण वाली नसेल त्याला कोण वालीच नसतो की काय अशी परिस्थिती होती. मागच्या सरकारमध्ये सन्मान्य सुधीर भाऊंनी घोषणा केली, तोपर्यंत सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर कोरोना आला आणि कोरोनानंतर सुद्धा सातत्यानं दादा आमच्याकडे विनंती आम्ही आपल्याकडे करतोय, पण आजपर्यंत त्याची तरतूद झाली नाही. मला असं अपेक्षित होतं परवा सुद्धा भेटल्यानंतर की कुठल्याही परिस्थितीमध्ये दादा निश्चितपणानं जरी दादा वृक्षपणानं बोलले, ज्या दिवशी दादा त्यांच्या पद्धतीने बोलतात त्यावेळेला निश्चितपणे त्यातनं काहीतरी चांगला निर्णय होत असतो, पण अजून तो बजेटमध्ये कुठं दिसला नाही. मला आपली अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या वाचनालयाच्या चळवळीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या निर्णयासाठी काहीतरी ठोस अशा पद्धतीची घोषणा आपण करावी अशी नम्रतेची विनंती करतो. दादा एक विनंती माझ्या विभागातल्या लोकांच्या वतीने आपल्याला करतो. खरं म्हणजे डोंगरी तालुके हे 90 आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. एक बैठक पूर्वीच्या काळामध्ये सुधीर भाऊनी घेतली होती, त्यावेळेला या बाबतीत चर्चा झाली, पण प्रत्यक्ष कृती काहीच झाली नाही. आपणच उपमुख्यमंत्री झालात, या विभागाचे मंत्री झालात आणि खऱ्या अर्थानं पहिल्यांदा 2 कोटीच्या ऐवजी 3 कोटीचा निधी, आपल्याला 1 कोटीच्या ऐवजी 2 कोटीचा निधी दिला. पण निधीपेक्षा सुद्धा आमच्या सगळ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचा एक बैठक घ्या सगळ्या डिपार्टमेंट बरोबर. त्या बैठकीच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीनं जसं आपण आदिवासी भागासाठी काम करतोय, जसं विदर्भासाठी काम करतोय, कोकणसाठी काम करतोय, आज आमची अवस्था अशी आहे प्रचंड पाऊस पडतोय, लँडस्लायडिंग होतोय, तिथं डेव्हलपमेंटचा संबंधच नाही अशी सगळी परिस्थिती आहे. सगळ्या डिपार्टमेंटला उद्योग खात्याच्या योजना आमच्यासाठी कशा राबवता येतील, कृषी विभागाची पोखरासारखी योजना सुद्धा आमच्याकडे कशी राबवता येतील, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या योजना आमच्याकडे राबवण्याच्या निमित्तानं जे काही काम करता येईल ते करण्याच्या दृष्टिकोनातून डोंगरी विभागाच्या योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी सुद्धा एक बैठक आपण घ्यावी आणि त्या पद्धतीचे आदेश द्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाऊर्जा असेल, बार्टी असेल आणि आता आमची सारथी असेल, या सगळ्या लोकांना शासन म्हणून पैसे आपण ज्यावेळेला देतोय त्या पैशाचा योग्य विनियोग व्हायच्या दृष्टिकोनातून नेमकं आपण काय करतोय. मला आपल्याला विनंती करायची आहे. परवा सारथीच्या कार्यालयामध्ये मी गेलो, सारथीच्या कार्यालयामध्ये नेमकं आपण दिलेल्या पैशानंतर खऱ्या अर्थानं कशा पद्धतीचं काम चाललंय बघायला गेलो. पाट्या टाकायला बसलेले सगळे अधिकारी बघितल्यानंतर नवीन पोस्टिंग मिळेपर्यंत सोयीचं पोस्टिंग मिळण्यासाठी थांबलेले सगळे अधिकारी बघितले. क्षणभर एका बाजूला 57 मोर्चे, ती आमची कोपर्डीच्या प्रकरणातली महिला भगिनी आमची, आणि त्यानंतरचा सगळा घटनाक्रम बघितल्यानंतर काल सुद्धा खासदार छत्रपती संभाजीराजेंनी केलेल्या आंदोलनानंतर 250 कोटीच नव्हे तर 2,500 कोटी रुपये आपण उपलब्ध करून देऊया. पण ते समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य पद्धतीच्या योजना, योग्य पद्धतीचं मॉनिटरिंग, योग्य पद्धतीच्या सूचना आणि व्हिजन असलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आमच्या समाजाला सुद्धा आपण न्याय देऊ शकतोय. त्या दृष्टीने सुद्धा केवळ अधिकाऱ्यांचं पॅनेल नव्हे, तिथं लोकप्रतिनिधींचं पॅनल पाहिजे, तिथं योग्य सूचना असणाऱ्या पाहिजेत आणि तिथं योग्य त्या पद्धतीची दिशा देणारं काम असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण योग्य त्या पद्धतीचे आदेश द्यावेत अशा पद्धतीची विनंती करतो. अत्यंत चांगल्या पद्धतीचा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल अभिनंदन करताना ज्या अपेक्षा आम्ही व्यक्त केलेत त्या पुढच्या टप्प्यामधल्या अपेक्षांना सुद्धा न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. सन्माननीय सदस्य कैलास गोरंट्याल महाराज
अर्थसंकल्प के इस 2022-2023 के लिए मुझे बोलने का मौका दिया, धन्यवाद। मैं अजीत दादा का धन्यवाद व्यक्त करता हूं कि $1 ट्रिलियन की संकल्पना इस राज्य के लिए किया है। मेरे जालना जिले के अंदर ट्रॉमा केयर सेंटर दिया है और इसके साथ एक मेंटल हॉस्पिटल दिया है। इस बिगड़े हुए दिमागों में खुशियों के है लच्छे, इस बिगड़े हुए दिमागों में खुशियों के है लच्छे, हम पागल ही सही, हमको पागल ही रहने दो। अध्यक्ष महाराज, हमारी मांगनी मेडिकल कॉलेज की थी और हमको दिए गया मेंटल हॉस्पिटल। मैं 2000 से 2020 के अंदर हम लोगों ने कोशिश किया था कि जालना शहर को मेडिकल कॉलेज मिलना चाहिए। कमेटी आई, जगह फाइनल हुआ, यहाँ DMREC ऑफिस में आया, लेकिन आज तक मेडिकल कॉलेज नहीं आया। एक प्रकार से इनजस्टिस जालना शहर जिले पे हो रहा है। परभनी का कोई मेडिकल कॉलेज का प्रस्ताव नहीं था, लेकिन आपने उसको मंजूर किया। ये मेरी प्रमुख मांगनी है कि जालना शहर के आप मेडिकल कॉलेज दिए, ये मैं प्रमुख मांगनी करता हूँ। दूसरा, कल सुधीर मुनगंटीवार ने वाइन और बियर इसके बारे में उन्होंने कहा कि महाराष्ट्र गवर्नमेंट क्या कर रही है। मैं उनको पूछता हूँ कि मध्य प्रदेश में क्या हो रहा है। मध्य प्रदेश में सरकार नगर ठेका, अगर एक कॉलोनी के अंदर वहाँ दारू देना है तो कॉलोनी में जितने लोग मांग सकते हैं उतने लोगों को दिया जाता है। होम परमिट है मध्य प्रदेश के अंदर, घर के ऊपर, घर के अंदर 12 बोतल रखने की परमिट मध्य प्रदेश की इनकी गवर्नमेंट दे रही है। अरे हाँ, हम हाँ करे तो हो जाते बदनाम, वो कत्ल भी करे तो चर्चा नहीं होती, ऐसी बात है। कहीं ना कहीं थोड़ी सी हंगामा क्यों बरपा, थोड़ी सी जो पी चोरी न तो की, डाका तो नहीं डाला। निश्चित ही मुझे मौका दिया, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोल माननीय ऊर्जा मंत्री निवेदन। माननीय अध्यक्ष महोदय, आता विभागावर बोला, विभागावर। सन्मान्य अध्यक्ष महोदय, कालच्या माझ्या घोषणेमधली काही घोषणा या ठिकाणी थांबलेली असल्यामुळं मी आज या ठिकाणी पुन्हा निवेदन करायला उभा आहे की मी काल दिनांक 15 मार्च 2022 रोजी राज्यातील थकीत कृषी वीज ग्राहकांची वीज जोडणी आगामी 3 महिन्यापर्यंत न तोडण्याबद्दल तसेच वीज पुरवठा खंडित केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करण्याबाबतचे निवेदन केले होते। त्याच निवेदनाचा भाग म्हणून मी निवेदन करतो की उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत येणाऱ्या व त्यांच्या पाणी वाटप सहकारी संस्था ग्राहकांचा देखील यामध्ये समावेश आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी सांगू इच्छेन की दिवसा वीज पुरवठा अनेक सदस्यांनी मागितलेला होता। त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे। जास्त भार असलेली विजेची मागणी कमी होईल, विजेच्या वनातील वीज गळती कमी होईल व शेतकऱ्यांना आपल्या पडीक जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प टाकून उत्पन्नाची संधी मिळणार आहे। तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना अनुसूचित जाती व जमातीच्या ग्राहकांना त्वरित घरगुती वीज जोडणी देण्यासाठीची योजना तयार करण्यात आलेली असून यासाठी फक्त 500 रुपये भरून ही वीज जोडणी मिळणार आहे। आतापर्यंत हजारो लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। याचा कालावधी सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, आपणास कल्पना असेल की चंद्रपूर इथल्या औष्णिक वीज प्रकल्पामध्ये अनेक दिवसापासून वाघांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संख्या वाढली असल्यानं ते आमच्या प्रकल्पामध्ये येत असतात आणि त्यामुळं वाघ व बिबटे यांचा वावर त्या ठिकाणी होत असल्याने आणि कामगारांना हल्ले होत असल्याने त्या ठिकाणी 2 कामगारांना आपला जीव गमावा लागलेला होता आणि म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हा सदर प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन तिथली जी इन्स्टिट्यूट आहे फॉरेस्ट इन्स्टिट्यूट, त्या इन्स्टिट्यूटला या संबंधीचा अहवाल सादर करायला त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत। तो सादर झाल्यानंतर त्यावर आम्ही पूर्णपणे निश्चितपणे कारवाई करू। वीज व आगीपासून सुरक्षा करण्याच्या संबंधाने कोविडच्या प्रादुर्भावाच्या दरम्यान अनेक हॉस्पिटल्समध्ये आगी लागल्या होत्या। त्या संबंधीचे निरीक्षणे करून संभाव्य धोका टाळण्यासाठी मुख्य विद्युत निरीक्षकांनी सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबतची नियमावली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ईज ऑफ डुईंग बिझनेस या शासन धोरणाअंतर्गत
संपूर्णपणे संगणकीय पद्धतीने ब्लॉकचेन प्रणाली अंगीकारून लिफ्टचे परवाने देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्यातील तारतंत्री व वीजतंत्री या विषयात RTI उत्तीर्ण झालेल्या सुमारे 17,500 उमेदवारांना निशुल्क तारतंत्री परवाने देण्याचा उपक्रम राबविला व या उमेदवारांना कौशल्य विकास योजनेअंतर्गत लिफ्ट टेक्निशियनचे ट्रेनिंग देऊन रोजगारांच्या संधी सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय, अपारंपरिक ऊर्जेचं नवीन धोरण जे 2020चं धोरण आहे त्याच्यामध्ये बदल होऊन ते लगेच आपल्या पुढं आणलं जाईल आणि त्याच्यातनं सुद्धा अनेक फायदे या ठिकाणी होतील. काही सदस्यांनी या ठिकाणी विचारलं की काल आपण घोषणा केली परंतु अजून खालपर्यंत त्याचे ऑर्डर्स पोहोचलेले नाहीत. मी सांगू इच्छेन की काल मी या ठिकाणी अनाउन्स निवेदन केल्यानंतर जॉईंट MD RD आणि सीईची मीटिंग झाली 1:58 आणि त्यांना तशा रिकव्हरी कंटिन्यू राहील परंतु विदाउट एनी डिस्कनेक्शन अँड बाय कन्व्हिन्सिंग अँड मोटिवेटिंग एज्युकन्झ्युमर्स अशा पद्धतीने राहील. पॉवरलूमची सबसिडी जी त्याबद्दलच्या तोंडी सूचना देण्यात आलेल्या होत्या. काल प्रणितीताईंनी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला होता परवाला आणि अनेक सदस्यांनी सुद्धा तर पॉवरलूमची सबसिडी वगळून बिले भरण्याबद्दलच्या तोंडी सूचना देण्यात आल्यात ना लेखी सूचना अवघ्या 20 मिनिटात त्या ठिकाणी निर्गमित करण्यात येणार आहेत. तद्वतच या संबंधीचा सर्क्युलर सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या चौकशीबाबत हॅलो 14 ते 19 या कार्यकाळामध्ये महावितरण कंपनीने राबवण्यात आलेल्या अर्थसंकल्पाच्या पायाभूत सुविधा या प्रकल्पाची चौकशी काय केली याबाबत आम्हाला खुलासा मिळाला, सभागृहाला खुलासा मिळाला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, दिनांक 9/11/2020 माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे एका प्रकरणाची चौकशी या ठिकाणी देण्यात आली होती स्कॅमच्या बद्दलची आणि त्यामध्ये 3,500 कोटीचा पॉवर परचेसमध्ये अफरातफर झाल्याची अनियमितता झाल्याची माहिती आहे. त्याबद्दलची चौकशी माझ्या खात्यातर्फे आणि गृह खात्यातर्फे दोघांकडनं सुरू आहे. इन्फ्राच्या कामांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अनियमितता लक्षात आली असल्यामुळं ते 9,855 कोटीच्या त्या कामांची सुद्धा चौकशी या ठिकाणी सुरू आहे अध्यक्ष महोदय. तद्वतच अध्यक्ष महोदय की एक या ठिकाणी स्थगन प्रस्ताव होता सूरज जाधव यांच्याबद्दलचं निवेदन आपण करायला मला सांगितलेलं होतं. ते निवेदन या ठिकाणी मी आपणास वाचून दाखवतो की मौजे मगरवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील सूरजराम जाधव या तरुणाने बुधवार दिनांक 2 मार्च 2022 रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने उपचारादरम्यान शुक्रवारी दिनांक 4 मार्च रोजी 2022 रोजी त्याचे निधन झाले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांच्या अहवालानुसार कृषी विभागाकडे सूरज जाधव अथवा त्यांच्या वडिलांनी DBT योजनेअंतर्गत अर्ज केला नसून त्यांना कोणतेही अनुदान प्रलंबित नसल्याचे कळविले आहे. तसेच अतिवृष्टी किंवा नापिकी झाल्यामुळे नुकसान झाले नसल्याचे श्री राम जाधव यांनी त्यांच्या जबाबामध्ये सांगितले असल्याचे कळविले आहे. सूरज जाधव यांचे वडील श्री राम नागनाथ जाधव यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांच्याकडे दुग्ध व्यवसायाकरिता गायी असल्याने विदर्भ कोकण ग्रामीण बँक सोलापूर यांच्याकडून सन 2020 मध्ये 5.60 लाख इतके कर्ज मंजूर झाले होते व सदर कर्जासाठी कधीही मागणी केलेली नाही. तसेच मयत मुलाने शेती व दुग्ध व्यवसायाकरिता खर्च जास्त होत असल्यामुळं तसेच पैशाची कमतरता भासत असल्याने त्याच नैराशीतून विष प्राशन करून उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे नमूद केले आहे. मौजे मगरवाडी गावाला तारापूर तालुका पंढरपूर येथील वीज उपकेंद्रातून 11 kV मगरवाडी या शेती वाहिनीद्वारे वीज पुरवठा केला जातो. चक्राकार पद्धतीनुसार बुधवारी रात्री 9 ते पहाटे 5 या वेळी त्या वीज पुरवठा सुरू होता
दरम्यान बुधवारीच गावातील सूरजराम जाधव या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मयत सूरज यांच्या नावाने किंवा त्यांचे वडील राम नागनाथ जाधव यांच्या नावाने महावितरणचे कोणतेही कृषी पंप वीज जोडणी नाही. मात्र त्यांच्या कुटुंबाकडे त्याचे आजोबा नागनाथ पंडित जाधव या नावाने जुनी वीज जोडणी आहे. या वीज जोडणीचा वापर संयुक्तपणे केला जात आहे. त्याचा ग्राहक क्रमांक 337180150886 असा असून यावर 33,340 रुपये इतकी थकबाकी आहे. तसेच श्री राम जाधव यांच्या नावावर घरगुती वीज कनेक्शन जोडणी असून त्यावर 730 रुपये इतकी थकीत रक्कम आहे. बुधवारी दिनांक 2 मार्च 2022 रोजी मौजे मगरवाडी या गावातील कोणत्याही शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित केलेला नव्हता. पोलीस निरीक्षक पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या अहवालानुसार याबाबत महावितरणकडून तगादा नसून कृषी व घरगुती या दोन्ही वीज जोडण्या कार्यरत असल्याचे कळविले आहे. आत्महत्येच्या दिवशी मगरवाडी गावातील शेतीचा वीज पुरवठा चालू असताना सदर प्रकरणाशी महावितरणचा संबंध जोडून वीज बिल वसुली मोहिमेला अडथळा आणला जात असल्याचे निदर्शनास येत होते. शेतकरी आत्महत्या प्रकरणी महसूल व वन विभाग यांच्या दिनांक 23/1/2006 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदर प्रकरणी तालुकास्तरीय समितीचा अहवाल तातडीने प्राप्त करून घेऊन सदरचे प्रकरण जिल्हास्तरीय समितीसमोर ठेवून त्यामध्ये तातडीच्या मदतीचा निर्णय घेण्याची दक्षता माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येईल. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, राज्याच्या वर्ष 22 आणि 23 या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी झालेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरुवात केली होती. त्यानंतर रवींद्र वायकर, सन्माननीय भास्करराव जाधव, सन्माननीय सुधीर मुनगंटीवार, सन्माननीय प्रकाश सोळंके, सन्माननीय सुरेश वरपुडकर, गणेश नाईकजी, हरिभाऊ बागडेजी, रोहित पवार, नाना पटोलेजी, रत्नाकर गुट्टे पाटील, बबनराव लोणीकरजी, अबू आझमीजी, जयकुमार गोरेजी, दिलीप बनकरजी, आशिष जयस्वालजी, राहुल कुलजी, दीपक केसरकरजी, राणा जगजीतसिंह पाटीलजी, अमीन पटेलजी, राजेश पवारजी, अशोक पवारजी, श्रीमती मनीषाताई चौधरी, श्रीमनराव पाटील, श्रीमती सुमनताई पाटील, श्रीमती भारती लवेकर, रईस शेखजी, अतुल बेनकेजी, सुभाष धोटेजी, समीर कुणावारजी, प्रकाश आंबेडकरजी, कैलास गोरंटेलजी, जवळपास अध्यक्ष महोदय 32 सन्माननीय सदस्यांनी 7.5 तासापेक्षा जास्त काळ चर्चा ह्या अर्थसंकल्पावर त्या ठिकाणी केलेली आहे. मी सर्व सन्माननीय सदस्यांचं सर्वात पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो आणि त्यांनी केलेल्या योग्य सूचनांचा अवश्य विचार करण्यात येईल अशा प्रकारे विश्वास देखील ह्या निमित्तानं देतो. अध्यक्ष महोदय, बोलत असताना जे 5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि 5 वर्ष अर्थमंत्री होते ते फडणवीस साहेब आणि मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं की अर्थसंकल्प फसवा आहे. मला त्याच्याबद्दल एवढंच सांगायचंय की संत तुकाराम महाराजांचा एक अभंगात एवढंच सांगतो की सत्य आम्हा मनी नवे गबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. त्याच्यामध्ये मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. आपण अनेक जण मला ओळखताय. बरेच वर्ष मी ह्या सभागृहामध्ये सदस्य म्हणून काम करतो आणि काम करत असताना भेदभाव न करता जेवढा काही मदत करता येईल, न्याय देता येईल तशा पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येक बाबतीच्या सदस्यांच्या मध्ये करत असतो. 100% सगळ्यांची कामं होतात असा माझा दावा अजिबात नाही, पण कुणी आलं नंतर त्याच्या कामामध्ये लक्ष द्यायचं आणि शक्य तेवढा मार्ग काढायचा. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प सादर करत असताना साहजिकच विरोधी पक्षांनी तर सांगितलेलंच होतं असा फसवा अर्थसंकल्प आहे, काहीच त्याच्यात अर्थ नाही, अमुक नाही तमुक नाही, इतके वेगवेगळ्या पद्धतीनं काही सन्माननीय सदस्यांनी मत मांडलं. परंतु आशिष शेलारजी आता मुनगंटीवार साहेब आलेत, मला त्यांनाही सांगायचंय की समोरच्या पण बऱ्याच सन्माननीय सदस्यांनी माझ्याकडे त्यांची लेखी पत्र आलीत की त्यांनी कशा पद्धतीनं अर्थसंकल्पाचं कौतुक केलेलं आहे. आता ठीक आहे,
तुम्हाला काही जणांना तसं बोलावंच लागतं, विरोध करावाच लागतो. पण एक गोष्ट मुनगंटीवार साहेब, तुम्ही पण ह्या राज्याची 5 वर्ष जबाबदारी सांभाळलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण जगावर, देशावर, राज्यावर आणि सगळ्याच परिसरावर कोरोनाचं सावट होतं. 2 वर्ष कशा पद्धतीनं गेली ते आपण सगळ्यांनी अनुभवलं. काही बाबतीमध्ये सन्माननीय सदस्य म्हणतात की कोरोनाच्या काळामध्ये सरकारने चांगलं काम केलं, डॉक्टर्सचं, नर्सेसचं, पॅरामेडिकल स्टाफचं, ह्या सगळ्यांचं कौतुक करतायत, अभिनंदन करतायत. परंतु पुन्हा काही जण त्याच्यातनंच टीका टिप्पणी पण करण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही कसे, जर कोरोनाच्या काळामध्ये चांगलं काम झालेलं असेल तर मग कौतुक करायचं कारण नाही, आणि खराब झालेलं असेल तर मग त्याच्यात प्रश्न येत नाही. पण एक गोष्ट आजच्या उत्तराच्या निमित्तानं मला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगायचंय, ज्या चीनमधनं कोरोना वाढीला लागला त्या चीनमध्ये आज 15 पेक्षा जास्त महत्वाची शहरं लॉकडाऊन झालेली आहेत. म्हणजे एवढं काही आपण फार लाईटली घेण्याची गरज नाही. आपण हे गंभीरतेनेच बाब घेतली पाहिजे. पुण्यासारखं मोठं जवळपास 1.5 कोटी लोकसंख्या असणारं त्यांचं एक शहर, ते पण लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. ते कदापि तो आजार बाहेर पुन्हा वाढू नये, चौथी लाट येऊ नये, हीच आपली सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्याकरता केंद्र सरकारपासून पार राज्याच्या पर्यंत महानगरपालिका, नगरपालिका सगळ्यांनीच आपापल्या परीनं काम केलं. आपण जास्तीत जास्त त्याच्यामध्ये लसीकरण करण्याचा प्रयत्न केला. अजूनही काही काही जण लसीकरणाच्या बाबतीमध्ये म्हणावासा प्रतिसाद देत नाही. ग्रामीण भागामध्ये फिरत असताना लोक थोडंसं आता ते गंभीरतेने घेत नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे. पण आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना समजावून सांगण्याची नितांत गरज आहे, हे मला पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करायचं. हा अर्थसंकल्प देत असताना आम्ही पंचसूत्री अशा प्रकारचा अर्थसंकल्प आधारित असणारा म्हणून अर्थसंकल्प आम्ही सादर केला. आणि तो सादर करत असताना ह्याच्यामध्ये एकच भावना होती की ह्या सगळ्या अडचणीतनं पुढे जात असताना राज्याला पुन्हा एकदा कर्जातून कर्ज आपलं किंवा त्याच्या संदर्भातला जो एकंदरीत 2-3 वर्षामध्ये आलेला अनुभव, महसुली तूट, ही हळूहळू आपल्याला कशी कमी करता येईल. आणि कमी करत असताना कुठल्याही परिस्थितीत अध्यक्ष महोदय नागरिकांच्यावर टॅक्स पण लागणार नाही, ज्याला आपण कर म्हणतो, कर पण लागणार नाही. पण राज्याचा गाडा तरी व्यवस्थितपणे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाविकास आघाडीचा चालेल. त्याच्यामध्ये विकासालाही कुठं खीळ बसणार नाही, अशा पद्धतीनं मार्ग काढण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळं एकंदरीत मला सभागृहाची एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की आपण जर बघितलं तर राज्याचा महसूल जमा मागील वर्षामध्ये 3,68,987 कोटी अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेमध्ये 9.33 न वाढून तो आपण आता 4,03,427 कोटी हा अपेक्षित केलेला आहे. आणि त्याच्यातनं 21-22 मध्ये 2,85,534 कोटी इतका अंदाजित होता, तो आता 22-23 मध्ये आपण 3,08,113 कोटी इतका अंदाजित आहे. आणि कर महसुलामध्ये देखील साधारण 7.91% म्हणजे जवळपास 8% वाढ अपेक्षित आपण त्याच्यामध्ये धरलेली आहे. आणि महसुली खर्चामध्ये देखील आपण साधारण 12.81% वाढ ही अपेक्षित धरलेली आहे. आणि तुटीमध्ये मात्र राज्याचं स्थूल उत्पन्न आपण साधारण 35,81,516 कोटी आहे. महसूल तूट राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 0.68 इतकी आहे. आणि 21-22 मध्ये ती महसुली तूट 0.96% इतकी अशा प्रकारची होती. अध्यक्ष महोदय, राजकोषीय तुटीचं स्थूल राज्य उत्पन्नाची असलेलं प्रमाण देखील 2.5% इतका अंदाजित आहे. सन 21-22 मध्ये ते साधारण 2.79% होतं. आणि राजकोषीय तूट स्थूल उत्पन्नाच्या 3% पेक्षा जास्त असता कामा नये, अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही हा अर्थसंकल्प सादर करत असताना त्या ठिकाणी केलेला आहे. अध्यक्ष महोदय, एकंदरीतच हे जरी आकडे असले तरी याच्यामध्ये बदल होत असतात, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. एकंदरीतच यंदाच्या वर्षी अनेक वेगवेगळ्या प्रसंगाला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे. त्यात GST मधून केंद्र सरकारचे जे पैसे मिळायचे
ते आता 5 वर्ष यंदाच्या वर्षी ते संपतायत, त्याच्यामुळे तेही पैसे मिळणं आता आपल्या महाराष्ट्राला नाही, संपूर्ण देशातल्या कुठल्याही राज्याला ते आता बंद होणार आहेत. आम्ही प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये जे आमची बैठक असते आम्ही केंद्रीय मंत्र्यांना पण सांगतो किंवा ते GST काउन्सिलमध्ये ह्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही गंभीरपणे विचार करा. अर्थात ते काय करतील तो आता मला सांगता येत नाही, परंतु ह्या एकंदरीत चर्चेमध्ये बोलत असताना कर्जाच्या बद्दल देखील अध्यक्ष महोदय बोललं गेलं. एक गोष्ट खरी आहे, गेल्या वर्षी 20-21 मध्ये आम्ही 65,000 कोटी कर्ज होतं, 21-22 मध्ये ते साधारण 90,000 कोटी म्हणजे या वर्षी संपत असताना झालंय. आणि कर्ज वाढण्याचे कारण देखील सभागृहालाही माहिती आहे आणि ज्यांचा ह्याच्यामध्ये अभ्यास आहे त्यांनाही माहिती आहे की नैसर्गिक आपत्ती, त्याच्यामध्ये करोनाचं संकट आलं, त्याच्यामध्ये शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्याच्यामध्ये तोक्त्यासारखं वादळ आलं, चक्रीवादळ बरोबरच अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस. अध्यक्ष महोदय, आज कोणीतरी सभागृहामध्ये चर्चा करत असताना सांगितलं की मुंबईचं टेम्परेचर 40 पर्यंत गेलेलं आहे, तरी देखील आज महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडतोय. अशा प्रकारची परिस्थिती कधी आपण तशी अनुभवलेली नव्हती, परंतु ही परिस्थिती ग्लोबल वॉर्मिंगच्या निमित्तानं अध्यक्ष महोदय आपल्याला सगळ्यांना अनुभवावी लागती आणि त्याच्यावर ही सगळी काही वेगवेगळ्या प्रकारची संकट येतात. बरं, संकट आल्यानंतर पुन्हा एकदा त्या संकटावर मात करून राज्याला पुढे कसं नेटांनी नेता येईल ह्याच पद्धतीचा प्रयत्न अध्यक्ष महोदय कुठल्याही राज्यकर्त्यांना करावा लागतो आणि त्याच्यामुळे ह्याच्यात आम्हाला 14,000 कोटी रुपये कर्जातल्या रकमेच्या पैकी 14,000 कोटी रुपये आमचे ह्याच्यामध्ये खर्च करावे लागले. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीनं धान्य खरेदी करण्याच्या करता शेवटी त्यांनी कष्टाने पिकवलेल्या मालाला तर 2 पैसे मिळाले पाहिजे आणि त्याला आधारभूत किंमत मिळत नसते, त्यावेळेस हस्तक्षेप करावा लागतो. त्याच्यामध्ये जवळपास 7,000 कोटी रुपये ह्या कामाच्या करता अध्यक्ष महोदय खर्च केले आणि ST महामंडळाच्या करता 2,000 कोटी असे जवळपास 23,000 कोटी रुपये आपण आकस्मिक खर्च हा निमित्तानं आपलं त्या ठिकाणी झालं. अध्यक्ष महोदय, FRBMच्या कायद्यानुसार आपल्याला GSDP हे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट ह्याच्यामध्ये 30 लाख कोटीच्या 3% म्हणजे 90,000 कोटी रुपये घेता येतात आणि कोविडच्या काळामध्ये केंद्र सरकारने एक निर्णय घेतलेला होता, सगळ्याच राज्यांची केंद्रशासित प्रदेशांची आर्थिक परिस्थिती बिकट व्हायला लागलेली होती, त्यावेळेस त्यांनी 3%च्या पेक्षा अधिक 1% कर्ज तुम्ही वाढून घ्या म्हणजे 4% पर्यंत कर्जाची परवानगी दिलेली होती. म्हणजेच आपल्याला 1,20,000 कोटी पर्यंत कर्ज घेता येत होतं. मात्र आपण त्याच्या आतच म्हणजे 90,000 कोटीचंच कर्ज घेतलं आणि अध्यक्ष महोदय सभागृहाला मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की केंद्र सरकारनं म्हणजे आपण 3% पर्यंत राहिलो, परंतु केंद्राची पण ओढाताण झाली आणि आपल्या तुलनेमध्ये केंद्राच्या कर्जाचं त्यांच्या GDPच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचं प्रमाण 6.6% होतं. म्हणजे आपण 3%वर थांबलो, ते 6.5% पर्यंत त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं. मी त्यांनाही दोष द्यायचं काही कारण नाही, कारण त्यांची पण परिस्थिती तशा पद्धतीनं निर्माण झाली. पण बोलत असताना आज सन्माननीय बऱ्याचशा सदस्यांनी तुम्ही अर्थसंकल्प सादर केलाय, केंद्रातल्याच योजना आहेत, इकडच्याच योजना आहेत, तिकडच्याच योजना आहेत, ह्या काही म्हणजे मुद्दामून वेळ घेऊन पेडगावला जायचं असं चाललेलं होतं का काही कळायला मार्ग नाही का? अभ्यास कमी होता म्हणून टीका करायची, म्हणून कशाही प्रकारची टीका करायची होती? खरं तर करत असताना वस्तुस्थिती सांगावी. कुणी जरी महाराष्ट्र राज्य नाही, देशातलं कुठलंही राज्य असलं, गुजरातचं जरी असलं तर गुजरातचे पण अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्राच्या योजना प्लस राज्याच्या योजना अशा पद्धतीने एकत्रपणे करूनच आपण अर्थसंकल्प सादर करत असतो. हेही सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं आम्ही काही वेगळं त्याच्यातनं केलं नाही आणि त्याच्यात कधी कधी अध्यक्ष महोदय केंद्राचा हिस्सा राज्याचा हिस्सा 60-40, 50-50, 75-25 असा असतो. पण काही योजना केंद्र सरकार देतं आणि 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी मुनगंटीवार साहेब तुम्हालाही माहिती आहे ते सरळ राज्याला म्हणतात आता ते तुमची तुम्ही चालवा. आपण मागेही येऊ शकत नाही, ती बंद करावी तर लोक म्हणतील की बघा केंद्राचा पैसा होता तोपर्यंत चालू ठेवली आणि आता यांनी बंद केली. त्याच्यावर ती पण अडचण असते आणि ती त्या राज्याच्या हिताच्या दृष्टीनं पुढं तो आर्थिक भार सोसून आपल्याच नाही तर सगळ्याच राज्यांना ती चालू ठेवावी लागती. ही पण गोष्ट मी आजच्या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, दुसरी गोष्ट, महाविकास आघाडीच्या सरकारचा हा अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सगळ्यांनीच मंत्रिमंडळाने
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक गोष्ट ठरवली होती की आपण साधारण सगळ्या घटकाला त्याच्यातनं न्याय द्यायचा प्रयत्न करायचा. आज खूप जणांनी बोलत असताना इंडस्ट्रीच्या बद्दल बोलले, सुशिक्षित बेरोजगारांच्या बद्दल बोलले, तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते, त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे ह्याच्याबद्दल त्या ठिकाणी सांगितलं. मनुष्यबळ विकासाच्या संदर्भामध्ये काहींनी सुचवलं की नवीन खातं तुम्ही निर्माण करा. वास्तविक नुसती नवीन खाती निर्माण करून प्रश्न सुटत नाही. मला वाटतं आशिष जयस्वाल साहेबांनी हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केला होता. ठीक आहे, वेगवेगळ्या सन्माननीय सदस्यांच्या वेगवेगळ्या कल्पना त्या ठिकाणी असू शकतात. मी बहुतेकांच्या आज सभागृहात असताना आजच्या पहिल्या दिवशीच्या त्या नोट करून घेतलेल्या आहेत आणि माझा प्रयत्न हाच राहणार आहे की मी माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर ज्यावेळेस काम करत असतो, माझ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर काम करत असतो, त्यावेळेस ज्या सूचना खरोखरीच राज्याच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून हिताच्या आहेत त्याचा देखील अंतर्भाव आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केला पाहिजे आणि त्यालाच अनुसरून पुढे जाण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आम्हा लोकांचा असतो. मला एक गोष्ट सभागृहाच्या ही पण लक्षात आणून द्यायची की एकंदरीत मी फार 10 वर्षाचे आकडे वाचून दाखवत नाही, परंतु वर्षभरात आर्थिक शिस्तीला फाटा दिला जातो आणि महसुली तुटीचे संदर्भातले आकडे फसवे असून अर्थसंकल्पात दाखवलेली महसूल तूट व प्रत्यक्ष महसूल तूट यामध्ये कित्येक पटीची वाढ होते अशा प्रकारचा अध्यक्ष महोदय आरोप झाला. परंतु जर आपण बघितलं तर साधारण सुधीर मुनगंटीवार साहेबांचं शेवटचं जे वर्ष होतं त्याच्यामध्ये 2018-19ला स्थूल राज्य उत्पन्नाची टक्केवारी -4.29 होती. 19-20ला ती 0.63% आली. 20-21ला 1.52 ही झाली टक्के आणि त्याचं कारण म्हणजे हे तुटीचं प्रमाण वाढण्याचं सर्वसाधारण वर्ष असण्याचं कारण म्हणजे कोविडचा काळ होता. परंतु आता 1.52चा आम्ही 21-22चा सुधार अंदाजित केलं ते 0.96 आलं आणि 22-23च्या अर्थसंकल्पात आता आम्ही 0.68% आणलं. आपण जर अध्यक्ष महोदय पाहिलं तर साधारण आपण ते पुन्हा आता कमी आणण्याचा प्रयत्न करतोय. हे आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातच अध्यक्ष महोदय हा प्रयत्न सरकारचा हा चाललेला आहे. मला दुसऱ्या गोष्टीचे अध्यक्ष महोदय आज खरं देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीला गेलेले आहेत, परंतु त्यांनी ज्यावेळेस हा मुद्दा काढला त्यावेळेस मलाही आश्चर्य वाटलं, कारण त्यांच्याकडून ते असा मुद्दा काढतील असं मला वाटलं नव्हतं. त्यांनी सांगताना सांगितलं शिवसेनेला इतके लाख कोटी, राष्ट्रवादीला इतके लाख कोटी आणि काँग्रेसला इतके लाख कोटी. अध्यक्ष महोदय सरकार कुणाचंही असलं कधी कधी म्हणजे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं एनडीएचं सरकारचं 24 का 21 पार्टीचं होतं. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्यांना पद त्यावेळेस दिलेली होती. त्यांनी चांगल्या पद्धतीनं सरकार त्यांनी त्या काळामध्ये चालवलं. वाजपेयींच्या बद्दल सगळ्यांनाच एक आदराची भावना आहे, त्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. पण अध्यक्ष महोदय जर एखादं डिपार्टमेंट कुणाकडे असलं म्हणजे काय त्या डिपार्टमेंटचे पैसे काय त्या वैयक्तिक त्यांचे नसतात. आता उदाहरणच मी सभागृहाला देऊ इच्छितो. आता अर्थ विभाग माझ्याकडे जो तुमच्याकडे 5 वर्ष होता, 22-23 मध्ये खर्चाच्या करता आपण साधारण 1,43,600 कोटी 78 लाख दाखवले. ह्याच्यात कुठले कुठले पैसे आहेत हे काय अजित पवार कुठलाही ते पैसे देऊ शकत नाही. ह्याच्यात वेतन, संपूर्ण वेतन, त्याच्यामध्ये निवृत्ती वेतन त्याच्यामध्ये. आता निवृत्ती वेतन म्हणजे अध्यक्ष महोदय ह्या वेतनचा खर्च आहे 22-23चा 1294 कोटी रुपये. तरतूद आहे 1,43,600 कोटी. निवृत्ती वेतन म्हणजे नाना पटोले साहेब तुम्ही पण मला सांगितलं, मी त्याच्या संदर्भामध्ये जाणीवपूर्वक छत्तीसगड, राजस्थान आणि आणखीन एका मध्य प्रदेश यांनी काय काय निर्णय घेतले आणि काय काय घोषणा केल्या त्या सगळ्या पाहिल्या. आज मी तुम्हाला पटोले साहेब सांगतो, आज आपलं निवृत्ती वेतन 45,511 कोटी रुपये आहे. 45,511 आणि व्याज जे आपण कर्ज काढतो त्याच्यावरचं व्याज 42,526 कोटी आणि कर्जाची परतफेड, कारण काही कर्जाचं रिपेमेंट त्या वर्षी येत असतं मागे घेतलेल्या कर्जाचं, ते जवळपास 51,956 कोटी. असं 1,41,288 कोटी ते सगळं घातले राष्ट्रवादीचं नाव. असं कुठं असतं का? आशिष शेलार साहेब ठीक आहे, सरकार आणण्याच्या करता तुम्ही प्रयत्न करताय, परंतु असलं काहीतरी सांगून कुठंतरी
त्याच्यामध्ये नाही, ही वस्तू हा झालं स्वाधिकार सुरुवात म्हणजे अजून आज त्याच्यामध्ये पण दिली काढी टाकून काय